मित्रांनो, रामकृष्ण हरी. शेती परिवर्तन या आपल्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपला आजचा विषय आहे फेब्रुवारीमधील छाटणी. तर आता फेब्रुवारी महिना मित्रांनो संपलेला आहे. तर बऱ्याच मित्रांनी कटिंग केलेली पुढचा बार आपल्याला योग्य वेळ आणि लवकर मिळाला पाहिजे याच्याकरता बऱ्याच मित्रांनी छाटणी केली आणि त्यांना बाजारभाव पण चांगले मिळाले पाहिजे अशी अपेक्षा प्रत्येकाला असते. तर आपण काय छाटणी करतच नाही मित्रांनो, त्याच्यामुळे आपल्याकडे छाटणीचा प्लॉट नाही. पण आपण तरी आज त्या विषयावर बोलतो, कारण बऱ्याच मित्रांचं जे आपण आता बघतो छाटणी केली त्यांना काही मित्र नवीन आहे, त्यांना पुढचं नियोजन माहीत नाही. त्याच्याकरता आपण ते नियोजनावरच आज बोलणार आहे. तर आता ज्या मित्रांनी छाटणी केलेली आहे आणि ज्यांची 2 वर्षाचे 3 वर्षाचे किंवा 1 वर्षाचे प्लॉट आहे त्यांनी पण छाटणी केलेली अशा मित्रांनी. कारण यावर्षी काय आलं मित्रांनो, वातावरण आपल्याला काय अशी पाहिजे तशी साथ दिली नाही आणि साथ न दिल्यामुळं माल पण आपल्याला कमी लागला. बऱ्याच वेळा आपल्याला अवकाळी पाऊस पण झालेला आहे. त्याच्यामुळं काय झालं, पूर्ण झाडांची पानगळ झाली, फुलं ड्रॉप होत राहिली. ठीक आहे, तरी आता आपले मित्र न डगमगता आता पुन्हा कामाला लागलेले. जो माल पहिल्यांदा निघाला त्यांनी तो सेट करून विकलेला पण आहे. त्याच्यात बऱ्यापैकी पैसे पण झालेले, खर्च जाऊन त्यांना थोडेफार पैसे पण राहिले. काय झालं मित्रांनो, यावर्षी माझ्या अनुभवानुसार मी जी 26 वर्षापासून शेवगा शेती करतो, तर त्याच्यानुसार मला यावर्षी असं जाणवलं, यावर्षी फेब्रुवारीत पण बाजार आपले 50 ते 60 रुपये 70 रुपयापर्यंत टिकले. कारण बऱ्याच मार्केटमध्ये अजून पण बाजार 70 रुपये मार्केट जात आहे आणि जिथं बऱ्यापैकी आवक होते तिथं 50 रुपये शेवगा विकतो आहे. चांगली गोष्ट आहे मित्रांनो, शेतकऱ्यांना आपल्याला 2 पैसे झालेच पाहिजे. तर आता ज्या मित्रांनी कटिंग केलेली, आता मार्च महिना लागलेला आहे, तर साईडनं तुम्ही शेणखत भरून घ्यावा असं माझं सजेशन राहील. साईडनं दोन्हीकडून अशा 2 नाल्या करून घ्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने, बळीरामच्या साहाय्याने थोड्या नाल्या करून त्याच्यामध्ये निदान तुम्ही पूर्ण गल्लीत न टाकता झाडापाशी का होईना इकून एक पाटी तिकून एक पाटी अशा प्रकारे शेणखत भरा. शेणखत भरल्यानंतर आता कटिंग केलेली तुम्हाला झाडांची आपल्याला भरपूर अशी वाढ करायची. त्याच्यामध्ये लागलं तर दोन्ही बाजूनं शेणखतावर परत तुम्ही शेणखत चांगलं कुजलेलं असेल तर सुपर फॉस्फेट घ्यायची गरज नाही, किंवा थोडं कच्चं असेल तर थोडं सुपर फॉस्फेट घ्या 100 ग्रॅम. त्याच्यानंतर तुम्ही 100 ग्रॅम कोंबडी खत पण वापरू शकता. ज्या मित्रांकडे शेणखत नाही, लेंडी खत असेल ते पण वापरू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला जे आपलं जे खतं आहे रासायनिक खतापेक्षा आपल्याला या खतावर जास्त भर द्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून पुढं आपल्याला असा भरगतचा असा माल निघला पाहिजे. भरगतचा असा माल निघला पाहिजे आणि शेंगाची पण क्वालिटी चांगली निघली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्यांनी छाटणी केलेली त्या मित्रांनी पूर्ण झाडं आपल्याला क्लोरोनं ते झाडं धुवून घ्यायचे. 50% वाला क्लोरो वापरा किंवा हमला या नावाने येतं, किंवा बाजारात भरपूर अशी औषधं आहे. चांगलं झाड धुवून घ्या, त्याच्यामध्ये एखादं 22 किंवा M45 किंवा असे बुरशीनाशक वापरू शकता तुम्ही. तर चांगले झाडांचे खोडं धुवून घ्या, म्हणजे जेणेकरून खोडकिडीचा आपल्याला प्रादुर्भाव होणार नाही. अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचे. आणि काहींचे डीर पण निघायला लागलेले, नवीन डीर जी कटिंग केलेली ती डीर पण आपल्याला नंतर असे थोडे 1-1, 1.5 फुटात झाले पातळ करून घ्यायचे. आणि ते झाल्यानंतर त्यांना परत जमिनीत असा थोडा वाग द्यायचा, म्हणजे जेणेकरून झाडाची उंची होणार नाही आणि झाड आपल्या कंट्रोलमध्ये राहील. अशा प्रकारे तुम्हाला नियोजन करायचे. लवकरात लवकर आता ज्यांनी छाटणी केली त्यांनी स्प्रे घेऊन टाका त्या झाडाच्या खोडावर. स्प्रे झाल्यानंतर मध्ये आंतरमशागत तर झालेलीच आहे, आणि मध्ये परत शेणखत भरून द्या आणि पाणी भरपूर सोडा मित्रांनो. कारण आता इथून पुढं पाण्याची पण गरज आहे. जेवढं तुम्ही पाणी वाढवशाल तेवढं झाड ग्रोथ करेल आणि पटापट तुम्हाला जे नवीन डीर निघणार ते भरपूर अशा प्रमाणात निघतील. तर अशा प्रकारे नियोजन करायचं मित्रांनो. कोणाला काही अडचण आलीच कमेंटमध्ये सांगा किंवा कॉल करू शकता. लवकरच तुमच्या घरचा पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ. रामकृष्ण हरी.